अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडींचं एक वाक्य आहे, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून इथले रस्ते चांगले आहेत असं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. हे इथं सांगण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातली सध्याची रस्त्यांची परिस्थिती. ठाण्यापासून ते पुण्यापर्यंत, नाशिकपासून ते बीडपर्यंत राज्यातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. देशाच्या विकासात रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा मजबूत असणं गरजेचं आहे, पण आपल्याकडचं चित्र उलट आहे. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. खड्डे खड्डे आणि जिकडे तिकडे खड्डेच खड्डे. हे रस्ते आहेत की खड्ड्यात रस्ते? असाच प्रश्न राज्यातल्या अनेक भागातल्या वाहन चालकांना पडला. हा आहे मुंबई गोवा महामार्ग. 17 वर्ष झाली तरी हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. हे आता नव्यानं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तो कधी पूर्ण होणार याचं उत्तर रस्ते वाहतूक मंत्री गडकरींकडेही नाहीये. असो, तो विषय वेगळा आहे, पण पाऊस पडला की या महामार्गावरच्या रस्त्यांची ही अशी चाळण होते. त्यामुळे वाहन चालकांना अशा या धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करावा लागतोय. पुलाचं काम चालू असताना जे साईड रोड ठेवलेत, मुंबई गोवा हायवेच्या संपूर्ण गाड्या बघा या ठिकाणी जातात. या ठिकाणी एवढे खड्डे पडलेत की माणसं तर जाऊ शकत नाही. पावसाळा सुरू झाला की खड्डे आहेत की पाऊस आहे की पाणी आहे तेच समजत नाही. गाड्यांची अशी अवस्था आली की नवीन गाड्या पण खराब व्हायला लागलेत. पण या कुठल्याही राजकारणीला याच्यामध्ये काही पडलेली नाही. ह्याच्यामध्ये नुसता लोकांना त्रास होतोय मुंबईत जाण्यासाठी. आता हा रस्ता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घराशेजारचा. घोडबंदर रोडवरचा फाउंटन ते गायमुख हा अवघ्या 4 किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी इतका भरलाय की प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. फक्त हाच रस्ता नव्हे तर ठाणे शहरातल्या अनेक रस्त्यांची ही अशी अवस्था आहे. ठाण्यातील मी सध्या गायमुख घाटावर आणि या ठिकाणी ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने, घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने हा जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. आणि या मार्गावर आता 7 ते 8 फूट जे खड्डे पडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये सध्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पण कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नागरिकांचा जीव धोक्यात का, असा सवाल आता विचारला जातोय. कारण कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये रस्त्यांची वाट लागली आहे. इतकंच नव्हे तर आतापर्यंत यामुळे 4 जणांना आपला जीवही गमवावा लागलाय. नाशिक शहरात एका बाजूला मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत. आणि या कामांमुळे, त्याचबरोबर पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांशी अक्षरशः चाळण उडालेली आहे. 5-5, 6-6 फूट लांबीचे, 1-1, 2-2 फूट खोलीचे हे सर्व खड्डे आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत नाशिक शहरामध्ये 3 ते 4 मृत्यू झालेले आहेत. पुण्यातही हीच परिस्थिती आहे. गुडलक चौक या पुण्याच्या गजबजलेल्या भागात रस्त्याच्या मध्यभागी असलेला हा भला मोठा खड्डा. हा आणि असे बरेच खड्डे पाहून पुणेकरांना प्रश्न पडलाय की दरवर्षी महापालिका रस्ते आणि खड्डे दुरुस्तीसाठी जे कोट्यवधी रुपये खर्च करते ते जातात कुठे? पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आता मी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकात आहे, जो शहरातील मुख्य रस्ता आहे. आणि या मुख्य रस्त्यावर जर अशा पद्धतीने मोठे मोठे खड्डे पडले असतील तर यावरून आपण अंदाज लावू शकतो की शहरातील इतर रस्त्यांची अवस्था कशी असेल. सांगली जिल्ह्यातल्या अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघातांना निमंत्रण मिळत आहे. वर्ष झालं हे पाण्याचं असंच चालू आहे. जाण्या येणाऱ्यांना मोठा त्रास आहे याचा. आणि ऍक्सिडेंट होते, पडत्यात माणसं टू व्हीलर वरनं सारखी यातनं.
तरी सुद्धा काही प्रशासनाचं ह्याच्याकडे लक्ष नाही. गेली 6 वर्षे झालं या रस्त्याने मी प्रवास करत असतो. या शेडगेवाडी मधील या बोगद्यामधील ही जी रस्त्याची जी समस्या आहे, गेली 6 वर्ष झालं हे खड्डे बघतोय, हे पाणी बघतोय. यामधून येण्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला ही कसरत करावी लागते. याशिवाय धुळे, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. कोणत्याही राज्याचा विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. लोकांची ये-जा, मालाची ने-आण करण्यासाठी कार्यक्षम आणि उत्तम वाहतूक व्यवस्थेची सोय करणं हे सरकारचं काम आहे. पण देशातल्या प्रमुख आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधले हे रस्ते असे आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, प्रवाशांची गैरसोय, वेळेचं अपव्यय अशा समस्यांनी आज महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक वैतागलाय. त्यामुळे हे चित्र बदलण्याची आणि त्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.